राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलेला आहे। भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्यासाठी पत्नी आणि बहीण ह्या आता मैदानात उतरलेल्या आहेत। त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत। काय सांगणार आता तुम्ही प्रचार करतायत, कसं प्रतिसाद आहे, काय भावना आहे लोकांच्या? आम्ही परवापासून खरं तर या दौऱ्याला सुरुवात केली। आम्ही पहिल्या दिवशी जेवर गटात गेलो, त्या ठिकाणी आम्हाला उत्तम प्रतिसाद असा भेटला। प्रत्येक ठिकाणी गेल्यावर आम्हाला फक्त आणि फक्त साहेबांचंच नाव सर्वांनी घेतलेलं दिसलं आणि साहेबांनी जे आजपर्यंत कमवलं 25-30 वर्ष, ते म्हणजे राजकारण नाही तर ते समाजकारण हे कमवलं। कारण प्रत्येक जनतेचा विश्वास आणि जनतेची मनातील भावना ही साहेबांनी कमवली। साहेबांबद्दल खूप आदर, विश्वास आणि प्रेम या जनतेमध्ये आम्हाला दिसून आलं। त्याबद्दल खरंच आम्हाला असं वाटतं की जनता ही नक्कीच अक्षयदादांच्या पाठीशी उभी राहील खंबीरपणाने। जशी साहेबांना जनतेने साथ दिली तशीच अक्षयदादांना ही नक्की द्याल, कारण गेले 4-5 वर्ष अक्षयदादा ही साहेबांप्रमाणेच जनतेमध्ये आहेत आणि साहेब जसे आजारी होते तसे 6 महिन्यापासून तरी अक्षयदादा खूप जास्त बाहेर फिरतायत आणि प्रत्येक सुखदुःखामध्ये तेही सामील होत आहेत। त्यामुळे जनतेचंही अक्षयदादांवर अगदी साहेबांसारखंच प्रेम आहे। त्यामुळे जनता खंबीरपणे उभी आहे। या निमित्ताने मी एवढंच। लोकांच्या काय म्हणून तुम्ही याच्या आधी कधी प्रचार केला की किंवा आता तुम्ही लोकांमध्ये जातायत की काय लोक तुम्हाला येऊन भेटतात, काय बोलतायत, ते साहेबांच्या आठवणी काढतायत? मी खरं तर मागच्या वेळेस साहेबांचा 2-3 दिवस प्रचार केला, त्यामुळे त्यावेळेस खूप आनंद उत्साहाचं वातावरण होतं। पण त्यावेळेस खरं म्हणजे साहेब होते आपल्यासोबत। आज खरं तर आपल्यासोबत साहेब नाही, पण त्यांची एक खंत मनामध्ये आहे आणि जनतेत अजूनही साहेब आम्हाला दिसतात। प्रत्येक ठिकाणी गेलो तर जनता एवढी उत्सुकता आहे जनतेमध्ये की ते साहेबांना अजून विसरलेले नाहीयेत आणि साहेबांबद्दलचा आदर, विश्वास हा कायम त्यांच्या मनात राहील असा विश्वास त्यांनी आम्हाला दिला। साहेबांचा प्रचार देखील तुम्ही केला, त्यावेळेस काही मार्गदर्शन साहेब करायचे किंवा काय सांगायचे का? काय हो, साहेब आम्हाला मार्गदर्शन करायचे आणि खरं म्हणजे साहेब आम्हालाही मार्गदर्शन करायचे आणि आम्ही ज्या गावांमध्ये जायचो त्यावेळेस आम्हाला प्रत्येक जनता, प्रत्येक व्यक्ती सांगायचा की साहेबांनी त्यांच्यासाठी किती काही कामे केली आहेत। साहेबांनी भरपूर सारी विविध प्रकारची कामे जनतेसाठी केलेली आहेत। जनतेवर त्यांचं प्रेम हे सदैव राहील आणि एवढंच। अहिल्यानगरच्या शहराच्या महापौर आणि अक्षय कर्डिले यांच्या भगिनी आपल्या सोबत आहेत। काय सांगा, भावासाठी आता तुम्ही प्रचार करतायत, काय अनुभव येतो? आम्ही कालपासून प्रचाराला सुरुवात केली। अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रतिसाद पाहायला आम्हाला या ठिकाणी मिळतो। लोकांच्या काय भावना आहेत? लोकांना गाठीभेटी करतात? तुमचं सकाळपासून कसं शेड्यूल असतं साधारणतः प्रचाराचं? मी सकाळपासून तसं हे ग्रामीण भाग असल्यामुळं आम्ही सकाळी 7लाच प्रचाराला सुरुवात करतो, कारण की येथील महिला भगिनी किंवा पुरुष मंडळी असतात त्यांना कामानिमित्त शेतावर जावं लागतं दुपारी। त्यामुळे आम्ही सकाळी 7 वाजता या ठिकाणी प्रचाराला सुरुवात करतो आणि या ठिकाणी लोकांच्या म्हणजे लोक साहेबांचं नाव जरी काढलं तरी आत्ता देखील त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला आम्हाला या ठिकाणी मिळतात। म्हणजे यावरूनच आम्हाला दिसतंय का साहेबांवर ही जनता किती जास्ती प्रेम करते। किती विश्वास वाटतो तुम्ही सगळे फिरताना, किती निवडणूक जिंकण्याचा विश्वास वाटतो? निवडणूक आता ही एक लादली गेलेली निवडणूक आहे आणि एक औपचारिकता म्हणून ही निवडणुकीला आम्ही सामोरे जातोय, पण काही हरकत नाही। तसं पाहिलं तर आम्ही 100% विजय हा आमचाच होणार आहे। तर निश्चितच आमचा 100% विजय होण्याच्या भावना ज्या आहे त्या भगिनी या ठिकाणी अक्षय कर्डिले यांच्या भगिनींनी व्यक्त केलेल्या आहेत। कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।